नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे। नवीन सरकार स्थापन होताच मोठमोठे निर्णय देखील घेऊ लागले आहे। त्यामध्ये जाता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी आजपासून या 10 योजना सुरू करण्यात आल्या आहेत। यामधील मित्रांनो 5 योजना नवीन आहेत तर 5 योजना जुन्या आहेत। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक असतील, पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील तर सर्वांसाठी या 10 योजनांमधून लाभ चांगला मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो अशा 2 योजना आहेत ज्याच्या मार्फत तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पेन्शन देखील मिळणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या 10 योजनांचा लाभ नक्की घ्या। बघा मित्रांनो, आपल्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना या 10 योजनांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये आता लाभ मिळणार आहे। महिन्याला पैसे देखील काही योजनांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, सोबतच जे रेशनधारक आहेत म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशनधारक आहेत, अशा कुटुंबांना आता या 10 योजनांमधून भरपूर लाभ सुरू होणार आहे। तर पहिली जी योजना आहे ती थोडी जुनी आहे मित्रांनो, परंतु यामध्ये आता बदल करून सुविधा वाढवण्यात आली आहे। तर मित्रांनो पहिल्या योजनेचं नाव आहे ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। बघा यामध्ये कोणता बदल झालाय, मग या योजनेमार्फत काय काय मिळते ते सुद्धा आपण बघून घेऊयात। तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत पहिला एक गॅस दिला जायचा, आता मोफत 3 गॅस तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत दिला जाणार आहे। आणि आता लगेच हे 3 गॅस तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून दिला जाणार आहे। तर याच्यासाठी जी पात्रता ठेवण्यात आली आहे ती म्हणजे लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण पाहिजे, अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँक खाते पाहिजे। मग कोणत्या बँका यासाठी चालणार आहेत ते पण पुढे तुम्हाला सांगणार आहे। तसेच मित्रांनो तिसरे जे कागदपत्र आहे तर अर्जदार हा भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे। तुम्ही भारतामध्ये कुठेही राहत असाल तर तुम्हाला आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेमार्फत तुम्हाला पहिला 1 गॅस दिला जायचा, आता तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून तुम्हाला 3 गॅस दिले जाणार आहेत। बघा मित्रांनो पुढील जे योजना आहेत त्या योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत। 10 योजना आहेत, त्यामधील 5 योजना नवीन आहेत, 5 योजना जुन्या आहेत। त्याच्यामार्फत 2 ज्या योजना आहेत, नवीन 2 योजना यामध्ये आहेत, त्यामार्फत तुम्हाला महिन्याला पैशांचे वाटप होणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा मित्रांनो। चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे अर्जदाराकडे रेशन कार्ड असावे। आता ते तुमच्याकडे पिवळे असेल तरी सुद्धा चालेल आणि केशरी असेल तरी पण चालू शकणार आहे। तर तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता। आता टोटल तुम्हाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। आधी 1 देत होते, आता 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत। याचा लाभ कसा घ्यायचा ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याआधी पुढची योजना बघूया मित्रांनो। जर तुम्ही पेन्शनधारक असाल, जर तुमच्या घरामध्ये गॅस असेल तर तुम्हाला सुद्धा हा गॅस मिळणार आहे। तसेच मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तरी सुद्धा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। 10 योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या आहेत, याचा लाभ तुम्ही नक्की घ्या। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक बघा। यामधील 10 योजनांपैकी 2 योजना अशा आहेत ज्याच्या मार्फत तुम्हाला पैशांचे देखील वाटप होणार आहे। बघा आता जी दुसरी योजना सुरू केली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना। तुम्हाला मुलगी असेल तर या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मापासून ते पूर्णपणे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत 1,10,000 रुपये तुम्हाला मुलीच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी पात्रता ठेवली आहे ती आपण बघून घेऊयात। तर पहिला मुद्दा, मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। बघा मित्रांनो, तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुमच्या मुलगीला आता 1,10,000 रुपये मिळणार आहेत। याचा लाभ कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगणारच आहे। बघा तसेच मुलीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। बघा मित्रांनो, तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या मुलीला 1,10,000 रुपये तुम्हाला मुलीच्या जे काय असेल ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। आणि मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे तरच तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म आता भरता येणार आहे। मित्रांनो तुम्हाला मुलगी असेल तर हा लाभ नक्की घ्या, कारण राज्यातील सर्व नागरिक याचा लाभ आता घेऊ लागले आहेत। हा लाभ कसा घ्यायचा हे पण तुम्हाला पुढे समजणार आहे, त्यासाठी व्हिडिओ बघत राहा। आता पुढील योजना महत्त्वाच्या आहेत त्या आपण बघूया मित्रांनो। आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की तुमच्यासाठी या योजना जुन्या वाटत असेल, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन सरकार आलेल्या या योजनांमध्ये काही बदल केलेले आहेत। तुम्हाला आता 10 योजना सांगणार आहे, ज्याच्या 2 योजना अशा आहेत ज्याच्या मार्फत तुम्हाला पैशांचे वाटप देखील केंद्र आहेत। बघा आता तुम्ही
मित्रांनो, आताची पुढची जी योजना आहे तर ती पण जुनी आहे, परंतु यामध्ये बदल करण्यात आले आहेत। या योजनेचे नाव म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना। आता ही योजना आहे तर या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे 65 वर्षे पूर्ण असल्यावर त्यांना या योजनेमार्फत 3000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जात होते, परंतु आता यामध्ये बदल केलेला आहे। यामध्ये आता ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष आहे किंवा 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर त्या नागरिकांना याचा लाभ आता मिळणार आहे। बघा मित्रांनो, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय। पहिला 65 वर्षाच्या पुढील लोकांना 3000 रुपये मिळत होते, तर आता तुम्हाला 60 जर तुमचं वय असेल तरी सुद्धा आता तुम्हाला लाभ मिळणार आहे। याचा लाभ कसा घ्यायचा बघा, अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत मित्रांनो। आता मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी तुम्हाला जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। तर पहिला मुद्दा, लाभार्थ्याचे वय आता कमी केले आहे, ते आता 60 वर्षापेक्षा जास्त असावे। तर 60 वर्षापेक्षा कमी असेल तर मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। तर आता दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता आपण बघू शकता की अर्जदाराचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, म्हणजे जो अर्जदार व्यक्ती आहे त्याचे वय 60 वर्ष असलं पाहिजे। बघा मित्रांनो, तुम्हाला आता 65 वर्ष होतं पहिल्यांदा, परंतु आता तुम्ही 60 वर्षाचं जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला आता महिन्याच्या महिन्याला 3000 रुपये मिळणार आहे। बघा, त्या व्यक्तीचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। तुमचे उत्पन्न जे आहे ते 2 लाखाच्या आत असलं पाहिजे। आणि चौथं जी पात्रतेचे कारण आहे त्याच्यामध्ये अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे। बघा, तुमच्याकडे घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, तरच आता लाभ घेता येणार आहे। आता त्यानंतर चौथी जी योजना आहे ती महत्त्वाची आहे। बघा मित्रांनो, PM किसान योजना। बघा मित्रांनो, तुम्ही याचा लाभ घेत असाल त्यामध्ये बदल काय झालेत बघा। आता तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, प्रधानमंत्री किसान योजना तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना सुरू केली आहे। त्याचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि PM किसान योजना एकूण 6000 रुपये तुमच्या खात्यावरती जे पंतप्रधानद्वारे जमा करण्यात येणार आहेत, की शेवटच्या 2 योजना महत्त्वाच्या आहेत बघा मित्रांनो, त्यावरही तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा मित्रांनो, तुम्हाला या PM किसान योजनेच्या मार्फत 6000 रुपये मिळणार आहेत, परंतु पुढील योजना नवीन आहेत, पुढील योजना नवीन आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघत राहा। सोबतच PM किसान योजनेचे 6000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये असे मिळून तुम्हाला पूर्णपणे 12000 रुपये वर्षाला तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहेत। तुम्हाला पण माहित आहे। त्याच्याच पुढे बघू शकता की PM किसान योजनेची जी पात्रता आहे ती ठरवण्यात आली आहे, ती बघून घेऊयात की कोणती पात्रता आहे। बघा, जर लाभार्थी कुटुंबाकडे तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असली पाहिजे, तसंच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा मित्रांनो, एक नवीन अपडेट सांगतो की PM किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना पुढचं जे तुम्हाला अर्थसंकल्प येईल म्हणजे 2025चा 19वा हप्ता, यासाठी तुम्हाला हप्ता वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असं सूत्रांकडून माहिती कळाली। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाचे वातावरण आहे। तुम्हाला आता वर्षाला 6000 नसून 9000 देण्याची घोषणा झाली नाही, परंतु सूत्रांकडून समजतं की तुम्हाला आता 2025 पासून तुम्हाला हे पैसे वाढवण्यात येणार आहे। बघा, पुढील योजना अत्यंत महत्त्वाची आहे। सोबतच जे पूर्णपणे PM किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। त्याचाच पुढची 5वी जी योजना आहे तर ती मित्रांनो लाडका भाऊ योजना। तुमच्या घरामध्ये तुमचा लाडका भाऊ असेल, तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल, त्यांच्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। आधी ही योजना सुरू होती परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, आता अंमलबजावणी होत आहे। याच्याद्वारे पैसे कसे मिळणार आहेत बघा, तर ही योजना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे। तर या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 10000 रुपयापर्यंत रक्कम पूर्णपणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता यासाठी जी पात्रता आहे ती बघून घेऊयात मित्रांनो। तर पहिली पात्रता, यामध्ये वय वर्ष त्या मुलाचे विद्यार्थ्याचे 18 वर्ष पूर्ण असावे आणि 35 वर्षापेक्षा कमी असले पाहिजे। बघा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा भाऊ असेल तर तुम्हाला हा योजना म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की लाडका योजना, लाडका भाऊ योजनेच्या मार्फत तुम्हाला आता पैसे किती देणार आहेत बघा, तरच तुम्हाला लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आणि लाभ घेता येणार आहे। तर तुम्हाला 10000 रुपये महिन्याला यासाठी मिळू शकतात, याची अंमलबजावणी झाली आहे। आता जी दुसरी पात्रता आहे लाडका भाऊ योजनेसाठी
ती म्हणजे लाभार्थ्याचे शिक्षण कमीत कमी 12वी पास असले तरच पाहिजे। तुम्हाला माहित असेल 18 वर्ष 12वी नंतरच पूर्ण होतात, त्यासाठी सरकारने त्यासाठी अट पण ठेवली आहे की तुमचं शिक्षण 12वी पास असलं तरच पाहिजे मिळणार आहे तुम्हाला हा लाभ। तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही जर तुमची 12वी झाली नसेल तर तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही। आता जी 6वी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या योजनेमार्फत शिलाई मशीन सोबतच कारागीर कामगारांसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा एखादं दुकान टाकण्यासाठी पूर्णपणे शासन 3 लाखापर्यंत तुम्हाला मदत करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्माचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या, कारण तुमच्यासाठी आता 3 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, ज्यामार्फत तुम्हाला व्याजदर पण कमी असणार आहे। बघा पुढील योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत। बघा तुम्हाला सुद्धा या शिलाई मशीनचा लाभ मिळू शकतो। तुमच्या घरामध्ये तुम्हाला शिलाई मशीन आता मिळू शकते, त्यासाठी जी पात्रता आहे ती बघून घ्याव्यात। जर अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे आणि जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन उद्योगधंदा करण्यासाठी मानधन किंवा रक्कम दिली जाणार आहे। आता जी तिसरी पात्रता आहे ती म्हणजे मित्रांनो अर्जदार काय उद्योग करणार आहे याची पूर्ण माहिती त्या फॉर्ममध्ये तुम्हाला आता भरून सरकारला द्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा जर तुम्हाला शिलाई मशीन पाहिजे असेल तसेच तुम्हाला उद्योगधंद्यासाठी 3 लाख रुपये कर्ज पाहिजे असेल तर कसं मिळवायचं आहे बघा। आता यासाठी चौथी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे। त्याच्याच पुढची 7वी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण योजना माहित असेल तरी पण सांगतो, लक्षपूर्वक बघत राहा, पुढच्या योजना महत्त्वाच्या आहेत, नवीन योजना आहेत पुढच्या। बघा तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना 2100 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। तर महिलांना पूर्णपणे आतापर्यंत 7500 रुपये 5 हप्त्याचे मिळाले आहेत। या टप्प्यामध्ये 3000 रुपये मिळाले। बघा तुम्हाला सांगतोय का, काय महिलांना मागच्या टप्प्यामध्ये 3000 देखील मिळाले आहेत। तर या योजनेसाठी जी पात्रता ठरवण्यात आली आहे ती म्हणजे पहिले म्हणजे तुमचे लाभार्थ्याचे वय 21 वर्ष ते पूर्णपणे 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला आधी काही हप्ते जर तुमचे राहिले असतील तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की तुमचे पुढील हप्ते तुम्हाला तर मिळणारच आहे। तसेच मित्रांनो तुम्हाला मागचे हप्ते जर तुम्हाला मिळाले नसतील तर ते देखील तुम्हाला आता मिळणार आहेत असं सांगितले। आता जी दुसरी पात्रता आहे तर अर्जदार दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसला पाहिजे तरच लाभ तुम्हाला यामध्ये मिळेल। म्हणजे तुम्हाला जर दुसरी कोणती सरकारी योजना भेटत नसेल तर तुम्हाला फॉर्म इथं भरता येणार आहे। जर दुसऱ्या श्रावण बाळ असेल किंवा दुसरी कोणती योजना लाडक्या बहिणी जर घेत असताल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत। आता जी तिसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, सरकारी नोकरी करत नसावा। आणि चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराकडे आधार कार्ड, जन्म दाखला, रेशन कार्ड यासारखे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे। बघा मित्रांनो आता पुढची योजना महत्त्वाची आहे। 8वी 9वी 10वी अशा 3 योजना राहिलेत। बघा आता 8वी योजना आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना। तर या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटित महिला अशा महिलांना, सर्व नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक महिन्याला पैसे देत असते। या पैशाच्या आधारावरतीच पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचा या व्यक्ती लाभ घेत असतात। याची जी पात्रता आहे ती सुद्धा आपण बघून घेऊयात। आता या पात्रतेमधला पहिला मुद्दा तर अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असणे, पूर्ण असणे आवश्यक आहे, तर तुम्हाला आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। यासाठी मित्रांनो दुसरी पात्रता अशी आहे की याच्यामध्ये अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये असणारा आवश्यक आहे। त्यामध्ये तुम्हाला पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल ते तुम्हाला ग्राह्य धरलं असेल हे तुमच्याकडे आवश्यक आहे। तर यानंतर नवी जी योजना आहे ती म्हणजे श्रावण बाळ योजना। राज्यातील 65 वर्षे पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेचा लाभ दिला जातो। तर यासाठी फॉर्म पूर्णपणे तुम्हाला भरावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला पात्र ठरल्यानंतर याचा लाभ घेता येणार आहे। आता श्रावण बाळ योजनेसाठी जी पात्रता ठरवण्यात आली आहे ती आपण बघून घेऊयात। बघा मित्रांनो लाभार्थीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे। तुमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असायला हवे। आणि जी दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असलं पाहिजे, म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी असलं पाहिजे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। आणि जी शेवटची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कामगार योजना। तर या योजनेच्या माध्यमातून कामगारांना 1 लाखापर्यंत अपघात विमा दिला जातो। सोबत मुलींच्या शिक्षणाचा खर्च, राहण्यासाठी घर, सर्व गोष्टी दिल्या जातात।
तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्ही जर कामगार असाल तर ई श्रम कार्ड तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे हा फॉर्म भरून द्यायचा आहे। आता प्रधानमंत्री कामगार योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत सोबतच जे पात्रता आहे ती सुद्धा आपण बघून घेऊयात। तर अर्जदार हा भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे, सोबतच अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असलं पाहिजे तरच फॉर्म भरता येईल। तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे प्रत्येक नागरिक पूर्णपणे या 10 योजनांपैकी कोणत्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अगोदर लक्षात घ्या, पात्रता याच्या लक्षात घ्या तरच तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। आणि याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जायचं आहे आणि त्यांना जी कोणती योजना सांगितलाय तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही तिथं नाव सांगून तुम्ही यासाठी अर्ज करून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, अशाच प्रकारची योजनेची वेगवेगळी माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।